महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार आहे। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच दोन पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचालींना आता वेग दिलेला आहे। येत्या 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा सुद्धा होणार आहे। युती आणि जागा वाटपाच्या संदर्भात एकमत झाल्यावर हा निर्णय जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचं सत्रही सुरू झालंय। दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानं दोन्ही पक्षांमधील इच्छुक उमेदवारांमध्ये मात्र आता धाकधूक वाढलेली आहे। कोणता वॉर्ड कोणत्या पक्षाला जाणार याचीच चिंता आता दोन्ही पक्षातील इच्छुकांना सतावू लागलेली आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणुकीच्या मैदानात। 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचं सत्र। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी इच्छुकांची धाकधूक वाढली। कोणता वॉर्ड कोणाला सुटणार याची इच्छुकांना चिंता। गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईसह अन्य महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार अशी चर्चा होती। निवडणुकांचं बिगुल वाजताच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत जागा वाटपाबाबत चर्चाही सुरू केली आहे। उद्धव सेनेनं 110 तर मनसेनं मुंबईतील 36 विधानसभेत प्रत्येकी 2 जागांसह एकूण 80 जागांची ठाम मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी राऊत परब यांनी राज यांची भेट घेतली। सुमारे 40 मिनिटं त्यांची चर्चा झाली। यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि उद्धव सेनेचे राऊत परब यांची पुन्हा बैठक झाली। यावेळी युतीची घोषणा कशी आणि कुठे करायची यावर विचार मंथन करण्यात आलंय। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा लवकरच कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आली असून सगळी गणितं सुटतील। आम्ही एकत्रित येऊन निवडणूक लढणार असल्याचा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलाय। बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्वासाठी 6 वर्षांची निवडणूक बंदी घालून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता। त्यामुळे ठाकरे कुटुंबाला कोणी हिंदुत्व शिकवू नये असा टोला त्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला लगावला। आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत। त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। आम्ही वाट पाहतो आहोत आणि तुम्ही वाट पाहता। त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार गट दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत मुंबई ठाण्यात आघाडी करण्यास इच्छुक आहेत। त्यावरही चर्चा सुरू असून त्यांना कोणत्या आणि किती जागा द्यायच्या याचीही चर्चा सुरू झाली आहे। प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने भूमिका आहे की त्यांनीही बरोबर यायला पाहिजे, पण ते जर आले तर ठीक, नाही झालं तर राष्ट्रवादींबरोबर पण आमची चर्चा ही प्राथमिक सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तेही देखील आमच्या या आघाडीमध्ये समावेश करण्याचं काम किंवा आमच्या आघाडीमध्ये येणार आहेत। राष्ट्रवादीची ताकद, मनसेसारख्या पक्षाची ताकद मिळाल्यानंतर आणि विशेषतः मुंबईकरांना ही आपली अस्तित्वाची लढाई आहे, ही जाणीव आम्ही हे जे करून देतोय किंवा जाणीव होते, त्यातून निश्चितपणे विजय हा आमचा होईल असा आम्हाला विश्वास। दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे। महापालिका निवडणुकीसाठी नव्यानं होणाऱ्या आघाडीमुळे ठाकरे गट आणि मनसेच्या इच्छुकांची चिंता वाढली आहे। या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी त्यांच्या वॉर्डात जोरदार तयारी केली आहे। तो वॉर्ड आपल्यालाच मिळावा अशी इच्छुकांची इच्छा आहे। नव्या आघाडीत आपापले वॉर्ड सुरक्षित राहावेत यासाठी आता अनेकांची धाकधूक वाढली असून त्यांनी वॉर्ड आपल्यालाच सुटावा यासाठी देव पाण्यात ठेवले।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.